नमस्कार, आप देख रहे हैं जी मीडिया टुडे और मैं हूं आपके साथ गरिमा। पुणे जिले के दौड़ तालुका से जमीन की लेन देन में धोखाधड़ी का चौंकाने वाला मामला सामने आया है। किसान की जमीन को कथित रूप से गलत तरीके से अपने नाम कर लिया गया, जिसके बाद अब यह मुद्दा राजनीतिक स्तर तक पहुंच गया है। यह पूरा मामला पुणे सोलापुर महामार्ग से करीब 4 किलोमीटर दूर बखारी गांव का है। यहाँ गट नंबर 230/2 की कृषि भूमि किसान दत्ताश्रय शेलके के नाम पर थी। साल 2009 में किए गए विसर पावती और कुल मुखमत्यार पत्र का फायदा उठाकर उरुली कांचन के एक प्लॉट डीलर ने कथित रूप से धोखाधड़ी की। आरोप है कि इस प्रक्रिया के जरिए अपने परिवार के सदस्यों के नाम पर अवैध रूप से खरीद बिक्री के दस्तावेज तैयार करवाए गए। किसान का कहना है कि 13 साल बाद भी इस मामले में संबंधित अधिकारियों ने आर्थिक लाभ लेकर जमीन के नामांतरण की नोंद कर दी। इससे किसान परिवार गहरी परेशानी में है। इस बीच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भी इस मामले में सामने आई है। पुणे जिला स्वरोजगार व रोजगार विभाग के अध्यक्ष विठ्ठल थोरात ने चेतावनी दी है कि अगर 15 दिन के भीतर जमीन किसान के नाम पर पुनः दर्ज नहीं की गई तो मुंबई मंत्रालय के सामने आमरण अनशन करेंगे। माझे नाव तुषार दत्तात्रय शेळके। मी माझ्या वडिलांच्या वतीने बोलत आहे। गट क्रमांक 230/2 हा माझी शेती आहे। तर गौरी अरविंद कांचन आणि दीपक अरविंद कांचन या दोघांनी मिळून माझ्या वडिलांची फसवणूक केली। 2002 मध्ये त्यांनी मुखमत्यारद्वारे डायरेक्ट व्यवहार पूर्ण करायचा होता। त्यांनी तो व्यवहार काही पूर्ण केला नाही। माझ्या वडिलांना काही पैसे दिले नाहीत आणि त्यांनी 2024 मध्ये केंद्रे भाऊसाहेब आणि सर्कल बनसोडे भाऊसाहेब या दोघांचे नाही का पैशाची देवाणघेवाण करून 2024 मध्ये त्यांनी ते नोंद घेतली। तर आम्हाला कुठेतरी हा न्याय मिळावा अशी मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना व उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो। येत्या 8 दिवसात आम्हाला न्याय मिळावा, अन्यथा आम्ही आमरण उपोषण सर्व कुटुंब करेल कार्यालयावर। मी विठ्ठल सोन्यापूर थोरात, रोजगार स्वयंरोजगार सेल पुणे जिल्हा अध्यक्ष। आज मी केरगाव या ठिकाणी वाखारी गट नंबर 230/2 तर शेळकेंची ती प्रॉपर्टी आहे। तर उरळी कांचेतील बरेचसे लोक, श्रीमंत लोक, गुंडगिरीशाही लोक त्यांनी तलाठी आणि सर्कलला हाताशी धरून 2009ला खरेदी खत कागद करून तो बनावट प्रकारचा कागद केला आणि त्याची नोंद 2024ला कुलमुखत्यार पत्राद्वारे केली। कुलमुखत्यार पत्र खऱ्या अर्थाने कॅन्सल झालेलं आहे, परंतु आज तलाठी आणि सर्कल आणि तहसीलदार आणि प्रांत हे मोठ्या प्रमाणात मोठे जाळे निर्माण केलेले आहे। त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढंच सांगायचे की गोरगरिबांची जमिनी आज त्या शेळके कुटुंबाला दत्तात्रय शेळकेला 4 एकर जमिनी आणि 4 एकर जमीन कुलमुखत्यार पत्राद्वारे साठीगत न करता फक्त इसर पावती केली आणि कुलमुखत्यार पत्र केला आणि त्याची खरेदी खत करून डायरेक्ट इंटरनेट कोणत्याही प्रकारची अडचण बघितली नाही किंवा काय नाही, कोटीनाटी कागदपत्र गोळा करून त्यांनी खरेदी खत केलंय। असा सगळा बनाव निर्माण केलेला आहे। अशी नसती 4 एकराचा विषय नसून आसपास ह्या तलाठी आणि सर्कलने आणि तहसीलदार साहेबांच्या हाताशी मिळून 100 एकराचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। बेकायदेशीर प्रमाणे नवीन शर्ती जमीन असेल, 32 असेल, कुळ कायदा असेल किंवा पुनर्वसनी जमीन असेल तर त्यांनी मागचा पुढचा विचार न करता, शेतकऱ्यांचा विचार न करता घेणाऱ्याने 2 रुपये जॅज दिलं की त्या ठिकाणी कोणची कागदपत्रे, काय परमिशन आली का नाही आली ह्याचं कोणत्याच प्रकारचं देखरेख करीत नाही। कारण ह्यांचा कागद 2009ला झाला, त्या काळात 2011ला खरेदी खत झालं। 2011ला खरेदी खत झाल्यानंतर तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं किंवा कागदामध्ये खरेदी खताच्या वेळेस लिहिलं होतं की नवीन शर्तीची परमिशन आल्यानंतर 1-2 महिन्याच्या आत ती खरेदी खत करायचं असतं। त्यांनी 3 महिने उलटून सुद्धा खरेदी खत केलं नाही, त्याच्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी खरेदी खत बाद झालेलं होतं। बाद झाल्यानंतर 2024 साली हे काळूबाळू तलाठी सर्कल यांनी तहसीलदाराला आणि हाताशी धरून जो जमीन घेतो त्या जमीन मालकाला हाताशी धरून पैशाची मोठी देवाणघेवाण केली। म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता एवढंच सांगू इच्छितो की ह्या प्रकरणामध्ये मूळ मालकाला शेळक्यांना ती जमीन मिळली पाहिजे, खरेदी खत कॅन्सल झालं पाहिजे आणि जे तलाठी सर्कल आहेत बेकायदेशीर नोंद लावलेली आहे किंवा तहसीलदार साहेबांना हाताची धरूनही नोंद लावलेली आहे तरी ह्या तिघांनाही सस्पेंड करण्यात यावा अशी मी नम्र विनंती करतो। एवढी गोष्ट न झाल्यास माझ्यासारखा कार्यकर्ता मंत्रालयामध्ये आमरण उपोषण करणार आहे, एवढंच बोलतो। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।